नमस्कार. तर हा आहे गावाला पोहोचल्यानंतरचा दुसरा दिवस. तर घराच्या आसपास बॅक साईडला वगैरे भरपूर झाडं आहेत. प्राजक्ताचं एक मोठं झाड आहे, त्याच्या खाली खूप सारी फुलं पडलेली असतात आणि हे एक मोसंबीचं झाड आहे बाजूला, त्याला खूप सारे मोसंबी होते आणि आजूबाजूला शेती आहे. तर हे आहेत मक्याचं शेत आहे आणि खूप सारे त्याला कणीस लागलेले होते आणि शिवचे पप्पा मला इथे गुलाबाचं फूल तोडून देत होते. बघा कधी छान जादू मारत आहे. आहे बघा खूप घाण कचरा आहे आजची. कधी कधी मी शिवकडे देते थोडासा व्हिडिओ शूट करायला, तर तो ना असा व्हिडिओ तर काढतोच पण थोडंसं बोलतो सुद्धा, त्याला जे सुचेल ते. रेड आणि हा कोणता आहे? हा कलर कोणता आहे? ग्लीन. ग्रीन आहे, ग्रीन. आणि हा तोंड बघ तर आधी. नाक बघ, नाक ते बघ, ते बघ. एवढा विचार करते जसं खरंच सांगणार आहे. ब्ल्यू. हुशार आहे रे वेदू. तर 2 दिवसांनी येणार होता बैलपोळा, त्यासाठी हे दारावर येतात ना, तर ते बैल घेऊन आलेले विकायला. पूजेसाठी बैल लागतात ना, तर त्यासाठी. तर खूप सुंदर सुंदर होते त्यांच्याकडे बैल आणि छोटे मोठे असे सगळेच होते. तर तेच आम्ही बघत होतो. तुटतील बिटतील परत उगाच नुकसान होईल. बाजूला बच्चा, चला चला चला, शिव सोड. ती वेगळी का? घोडा कितीला? 140 ला घोडा. जोडी का सिंगल? सिंगल घोडा, सिंगल काय माहिती आता. अरे ते वाजतं. पॉपकॉर्न कसे वाजतात बनताना, मस्त ना. काय खातो शिवांश? काय कोण नाही, कॉर्न. कुठून घेतलं आपण हे? शेतातून ना. आता हे ना गरम असेल ना, थंड झाल्यावर खायचं. तर मी देत होते शिवांशला कॉर्न भाजून आणि बाहेर इथे पेरू तोडलेले होते शेतातून. म्हणजे सकाळी सकाळीच जातात मम्मी ते पेरू तोडायला आणि मग दुपारपर्यंत वगैरे होतात आणि मग यातून निवडून वगैरे भरायचे असतात आणि रात्री गाडी येते न्यायला. आता यांनी या कॉर्नचा खालचा दांडाच तोडून टाकलाय, मग मी चाकू घातला याच्यामध्ये आणि असं भाजते. आता हे कुणाला पाहिजे? हे कुणाचं? वेदूच. थांब, गरम आहे, थंड होऊ दे. शिव कसं आहे? टेस्टी आहे? छान आहे ना? थांब मी तुला थंड करून देते. हा मॅडम आहे ना.
शिवांश तू पण झोप बाबू, झोप थोड्या वेळ. थोड्या वेळ सर्वेश दादा येईल ना थोड्या वेळाने, मग खेळायचं ना. उठू नको उठू नको. काही टाइम नाहीये. 100 तर परत चालले होते शेतात छोटा ट्रॅक्टर घेऊन, आणि हे आणि शिवांश मागे बसून गेलेले. आम्ही रक्षाबंधनला आलो नव्हतो, तर इथे दीदी यांना राखी बांधत आहेत. मी पण गावाला गेल्यावर म्हणजे जेव्हा मी मम्मीकडे गेले तेव्हा दादाला पप्पांना वगैरे राखी बांधली. तर इथे दीदी यांना शिवांशला आणि वेदूला वगैरे राखी बांधतात. राख्या वगैरे बांधून झाल्या आणि आता आम्ही चाललो होतो दीदींच्या घरी. दीदींचं घर म्हणजे त्यांचं सासर इथून जवळच आहे, एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर. तर मी, हे शिवांश आणि दीदी आम्ही गेलेलो. इथे दुकानात थांबलो होतो थोडासा खाऊ घेण्यासाठी. हे जे आहे म्हणजे छोटे गुलाबजाम, छोटे समोसे वगैरे हे मी माझ्यासाठी घेतलं होतं. तर पोचलोय आम्ही दीदींच्या घरी, आणि हे यांच्याजवळ जे बसलेले ते भाचे आहेत आमचे. आणि शिवांश खेळत होता त्यांच्यासोबत, आणि खूप सारे टॉयज वगैरे काढले होते, पसारा सगळा. मारू फोनवर कॅमेरा जाईल माझा. ए दीदींच्या घराच्या आसपास आणि समोर वगैरे खूप झाडं लावलेली आहेत फुलांची वगैरे. म्हणजे माझ्याकडे जे झाडं आहेत ना इथे बाल्कनीत, त्यातले 70% झाडं मी दीदींच्याच घरून आणलेले आहेत. आणि हे जे समोर घराचं काम चालू दिसतंय ना, तर ते दीदींचाच बंगला आहे. म्हणजे त्यांच्याच बंगल्याचं काम सुरू आहे. त्यांचे मिस्टर स्वतःच इंजिनियर आहे ना, तर त्यांनी खूप छान प्लॅन करून असं खूप छान प्लॅन केलेला आहे त्यांच्या बंगल्याचा. आम्हाला तर खूपच आवडला.
तर आलो होतो आम्ही संध्याकाळी घरी अंधार पडायच्या आत आणि इथे पेरू नेण्यासाठी गाडी आली होती पिकअप. मला वाटतं रात्रीचे 8-8:30 वगैरे वाजले असतील. तर हा व्हिडिओ ना आम्ही ज्या दिवशी पोहोचलो पुण्यातून गावाला त्या दिवशीचा आहे, तो मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करते. वाघ आहे कुठे? वाघ वाघ कुठे? त्याची भाजी कशी करते पण खाऊ घाल मला उद्या घेऊन ये. बर थांबशील ना. कशाची भाजी? तांदूळ एवढं सापडली चालवली आणि असं असतं का तांबूस? मला पाऊस हा हा आहे ना. आणि थोडं गरम पाणी करायचं त्याच्यात पुण्याला ते लाल माठ आणि ते हा, सगळंच हा, ते राहत. पण असतं. आणि अशी पिळून घ्यायची कस काटून. हम्म. तू आण उद्या बनून. बर चला वाघ आहे बरं का. हा मग चला माग. आता चल तिथे तयार आहे. हो उद्या येऊ ना सकाळी. सकाळी काय आता मग काय अंधार पडत आलाय. आता 24 तास भीती वाटते मला. भीती वाटते म्हणजे आणि हे वरचे कसे तोडता हो? डोक्याचे वरचे. वर चढायला लागते. हम्म. थोडासा एकाच काळात चढायचं इथं असं. हम्म. चढत राहायला पाहिजे. होत प्रत्येक चेक करून हे करायला आहे ना. समजलं की पाहिलं ते आपल्याला नाही कळत. मला मध्ये जाऊ द्या यार. साईज बघते बघ. या 1.5-2 महिन्यानंतर सीताफळ खायला. तुम्ही येणार आहे का पण? मी म्हणजे दिवाळीमध्ये चालू होतील है ना? दिवाळीच्या आधी चालू हो. होतील. दिवाळीमध्ये फुल सीझन बी असतो. चालू राहील. आपण नाही का आलतो एकदा दिवाळीला, सीताफळ चालू. की हा सीझन आहे ना दिवाळीच्या टायमिंगलाच येतो. मग त्यावेळेस खूप बिझी असतं मग शेड्यूल. दिवाळीतच बिझी असते. खूप आहे हो इथे एकच जागेवर एवढे. ते अजून फिट होतं ना. आपल्याकडं एकदम खतरनाक बागायतदार आहे बबन तांगट. आमचे भाऊ आहेत. थोरले बंधू. आमचे बंधू प्रगतशील बागायतदार. बघू शकता हा बाग कसा उभा केलेला आहे. सीताफळ. सीताफळाचा बाग करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल आहे का नाही. कुठे हो? हा लोड येते ते आता सेट. हे आता कधी चालू होतील? हे अजून हे कधी चालू होतील रे? 1.5 महिन्याने. बापरे इथे किती सारे. या 1.5 महिन्याने खायला या. आपल्याला यायला लागेल आधी. आपण येतोय की नाही. जास्त लांब नको बाबा. पुढे पेरूला बघायचा ना. लावली काय लाईट लावलं. लाईट ना. लाईट नाही तर काय मग? ते सापळे असतात कामगंदी सापळे. माझी चप्पल पूर्ण चिखलाने भरली. त्यामुळे आम्ही चप्पल घातलीच नाही. जड झाली. पुढं बाकली अजून नाही भरली. जड का वाटते? नाही बघ बघ. काहीच नाही ते तरी अजून. तरी अजून हा आमचा पिवरूचा बाग. किती पेरू आहे एका झाडाला. हे बघ इथे इथे. तर पिशव्यांमध्ये पेरू आहेत. बापरे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.